नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ। तर आज आपण आपल्या एक्सरसाइजची सुरुवात करणार आहोत किचनपासून। तर आता तुम्हाला वाटत असेल की मी असं का म्हणते की एक्सरसाइजची सुरुवात किचनपासून होणार आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की किचनमध्ये उभं राहून सुद्धा आपण कुठल्या कुठल्या एक्सरसाइज करू शकतो। आहेत 2-3 एक्सरसाइज त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता पटापट आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया। आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करायच्या आधी आपण सर्वात पहिले वॉर्म अप करणार आहोत। आणि तुम्हा सगळ्यांना सगळ्यात पहिले हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर। तर चला चालू करूया आपण आपल्या एक्सरसाइजला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साइड 1 2 3 4 5 6 हाथ समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 hand rotation। okay, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 other 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 8 9 10 दूसरा साइड 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दूसरा साइड 1 2 3 4 5 6 7 आणि हाताला आपले गुडघे टेकवायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता या 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठीक आहे। पुन्हा पाय आपले असेच ठेवायचे आणि हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 एक तर अशा मारा, नाही तर मग जंपिंग जे 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 20 जंप मारायचे। ठीक आहे, आता आपण आपलं वॉर्मअप झालेलं आहे। आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करू। तर चला आता एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे। वॉर्मअप आपलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता एक्सरसाइजला सुरुवात करायची। तर तुम्हाला मी आज एक्सरसाइज दाखवणार आहे ना, त्याचे तुम्ही 2-2 सेट दाखवणार आहे मी, म्हणजे एक एक्सरसाइजचे 2 सेट असे तुम्ही करायचे। जास्त एक्सरसाइज दाखवणार नाहीये, थोडाफार 5-6 एक्सरसाइज दाखवणार आहे। त्यापैकी एक एक्सरसाइजचे 2-2 सेट करूया आपण आज। ठीक आहे, तर चला पहिले स्टार्ट करूया आपण एक्सरसाइजला। गप्पा मारत मारत स्टार्ट करूया। तर आपला किचन ओटा असतो, तिथे उभं राहून तुम्ही काय काय एक्सरसाइज करू शकता ते दाखवते मी। तर इथे उभं राहायचं, असं आपल्या ओट्याला धरायचं आणि पाय आपला हा पाय आहे ना, तो हात मागे धरायचे आणि पाय वर करायचा फक्त। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर हे एका पायाचे 2 वेळा 10 सेट झाले। दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता हे आपण सरळ केले होते, आता साईडला करायचे। ठीक आहे, चला एक तुम्ही असं उभं राहून करू शकता किंवा असं उभं राहून सुद्धा करू शकता। मी तुम्हाला असं उभं राहून दाखवते। 1 2 3 4 5 6 7
8 9 10. आता नेक्स्ट लेग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला मी असं उभं राहून म्हणजे ओट्याला आपल्या ह्याला धरून कशी एक्सरसाइज करायची ते दाखवलं. आता तेच दुसरा सेट करायचा. आपण असं उभं राहायचं. साईड आहे ना. मग 1 2 7 8 9 10. दमला असाल तर 2-3 सेकंद 15 सेकंद थांबा आणि मग स्टार्ट करा. थोडा वेळ बसा, घोटभर पाणी प्या आणि मग स्टार्ट करा. चला आता नेक्स्ट एक्सरसाइज काय आहे ती पण किचन ओट्यालाच हात धरायचे आणि करायचे. त्याचे पण 2 सेट करायचे बरं का. 10-10चे 2 सेट. हां, ज्यांना सवय नाही ना, जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी 10चं 1 सेट करा किंवा पहिल्यांदा 5 करा, नंतर तुम्ही वाढवत जा. ठीक आहे. पण एक्सरसाइज जे रोज करतात ना त्यांच्यासाठी 10चे 2 सेट किंवा 10चे 3 सेट सुद्धा करू शकता. चला करूया. आता असं ओट्याला हात धरायचा. आपल्या किचन ओटा आहे ना त्याला, आणि आपण असं उभं राहायचं. आपण असं होतो इथे वरती व्हायचं आणि पाय आपला गुडघा वरती घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 ते 10चे 2 सेट करायचे. ठीक आहे. किंवा तुम्ही असं ओट्याला ना हात धरता, कुठल्या तरी भिंतीला हात धरा असा आणि हात पाय आपले असे वरती करायचे. इझी आहे. हळूहळू करा. एकदम हळूहळू केलं तरीही चालेल. हळूहळू कसं करायचं आता तुम्हाला वाटेल हळूहळू कसं करायचं. एकदम हळू करू शकता. तुम्हाला नवीन आहात की नाही तुम्ही, मग खूप हळू करा तरी चालेल. एकदम हळू कसं करायचं दाखवते. इथे राहिलं उभं. 1 2 3 4 5. इतकं हळू करा. इतकं हळू केलं तरी चालेल. माझ्या बॉडीला रोजची सवय आहे त्याच्यामुळे मी फास्ट करते. मला तर कोणीतरी कमेंट सुद्धा टाकली होती की जरा हळू करा, फास्ट करू नका. तर मला काय आहे, माझ्या बॉडीला सवय आहे म्हणून मी असं दाखवते. आणि पण मी सांगताना सांगते तुम्ही हळू करा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट एक्सरसाइज काय आहे ती बघूया. ठीक आहे. चला आता आपण पहिले पाय असे सरळ केले, एक पायाने सरळ केला, नंतर साईडला केलं. आता बॅकला करायचा, पाय मागे करायचा. तो कसा करायचा दाखवते बघा. किचन ओट्याला धरा किंवा कशाला खुर्चीला धरा तरीही चालेल. आता आपण असे उभे आहोत ना, असा सरळ उभं राहायचं स्ट्रेट आणि पाय मागे घ्यायचा. आठ 6 7 8 9 10. दुसरा 1 2 3 4 5 9 10. हे झाले 2 सेट. आज सगळे तुम्हाला ना आपले हे भरपूर एक्सरसाइज आत्ता मी तुम्हाला दाखवल्या, या 2-3 एक्सरसाइज दाखवल्या त्या सगळ्या आपल्या लोअर बॉडीच्या आहेत. म्हणजे कमरेच्या खालतून पायाच्या साईड फॅट किंवा कंबर याच्यासाठी आहेत. ठीक आहे. ह्या झाल्या. आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत. ती करताना खूप स्लो करा. ज्यांना जमत नाही त्यांनी उभ्यानीच फक्त असं खाली वाका. आता मी दाखवते बघा कसं करायचं. पाय आपले असे करायचे, उडी मारून असं व्हायचं आणि खाली वाकायचं. पाय असे करा. ज्यांना येत नाही ना, ज्यांना हे जमणार नाही त्यांना कसं करायचं दाखव. पाय जवळ घ्या, परत पायला, परत पाय जवळ, खाली वाकायचं, परत पाय जवळ, परत लांब, असं करा. आणि ज्यांना जमतंय त्यांनी काय करायचं, उडी मारायची. ठीक आहे. स्टार्ट करूया. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
असं 10 वेळा करा. ज्यांना येत नाही त्यांनी हळू करा किंवा खाली असं वाका, फक्त बास असं वाका, चालेल, काही हरकत नाही. ओके, चला आता काय, पुन्हा आपण किचन ओट्याला हात धरायचा आणि आपण जसं खुर्चीत बसतो प्रॉपर तसं खुर्चीत बसायचं. आणि तसं ज्यांना येत नाही त्यांनी अशी चेअर घ्यायची, इथे अशी किचन ओट्याच्याकडे चेअर घ्यायची, इथे अशी घ्यायची आणि असा हात धरायचा आणि फक्त बसायचं, उठायचं, बसायचं, उठायचं, असं करा. ज्यांना येणार नाही, आता मी जी एक्सरसाइज दाखवणार, ज्यांना येणार नाही ना, ज्यांना ही मी जी दाखवणार आहे ती येणार नाही, त्यांनी हे असं खुर्चीत बसून करायचं. ह्याला स्कॉट म्हणतात बरं का. स्कॉट म्हणजे मराठीत, आपल्या शुद्ध मराठीमध्ये बैठका मारणं. स्टार्ट करू. हात असे धरायचे आणि थोड्याशा पायामध्ये गॅप ठेवायचा. आपल्या शोल्डरला जेवढा गॅप आहे एवढा गॅप आपण पायामध्ये ठेवायचा. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7. फास्ट करू नका, मला सवय आहे म्हणून मी फास्ट करते. हळू कसं करायचं ते पण दाखवते बघा. एकदम स्लो कर, हळू कर. 1 2 3 4 5. असं हळू करा. 10 करा आणि थांबा, नंतर 10 करा परत. ठीक आहे, 10चे 2 सेट करायचे. मी डायरेक्ट 20 दाखवले. ठीक आहे, आता आपले 10चे हे 2 सेट झाले. आता हे झाले सिम्पल स्क्वॉट. सिम्पल स्क्वॉट म्हणजे आपण असे पाय करून करतो. आधी मी तुम्हाला स्क्वॉट दाखवले. आता सुमो स्क्वॉट करायचे, त्याच्यासाठी पाय असे ठेवायचे. तर सुमो स्क्वॉट पण आपण खुर्चीत बसून करू शकतो. म्हणजे आपण खुर्चीत बसतो असं मागे आपण असं बसायचं. आता मी तुम्हाला सरळ दाखवते, असे हात न धरता, नंतर हात धरून पण दाखव. पाय असे एवढे हे करायचे. ठीक आहे, आणि हात कमरेवर ठेवा, असे ठेवा, असे धरा, कसंही करा, तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं करा. चला 1 2 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला एक सेट. थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर थांबलं ना का पाय असे हलवत राहायचे, म्हणजे आपल्या मांड्या वगैरे दुखणार नाही, थाईज दुखणार नाही. असं असं पाय हलवत राहायचं. तर आज ह्या सगळ्या एक्सरसाइज लोअर बॉडीच्या आहेत. ठीक आहे, आज आपण लोअर बॉडीच्याच एक्सरसाइज करूया, जास्त नको. कारण काय आहे की तुम्ही हे स्क्वॉट मारले ना, स्क्वॉटचा तुम्हाला जास्तीत जास्त फार तर जे नवीन आहेत त्यांनी 5च करा. 5चे 2 सेट मारा. 5 करा, थांबा, पुन्हा 5 करा, असे 2 सेट 5चे मारा. कारण पहिल्यांदाच तुम्ही करताय की नाही, त्याच्यामुळे काय होईल की केल्यानंतर संध्याकाळपर्यंत ना तुम्हाला बॉडी तुमची थोडीशी पेन होईल. पण तुम्ही म्हणून बॉडी पेन झाली म्हणून दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज करायची नाही असं करू नका, नाहीतर अख्खी बॉडी पुन्हा जास्त पेन व्हायला लागते. तुमच्या बॉडीला या एक्सरसाइजचे सवय करून घ्या, म्हणजे हॅबिट राहील. तुमच्या शरीराला कसं सवय होऊन जाईल की हां ह्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहे, त्याच्यामुळे तुमचं शरीर पेनिंग होणार नाही, दुखणार नाही. ठीक आहे, तर आता हे स्क्वॉट दाखवले, स्क्वॉटचे 2 प्रकार दाखवले. आता अजून असा पाय मागे घ्यायचा, हात धरू शकता तुम्ही, नाहीतर असा हात धरा, फक्त खाली वाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय, हा पाय मागे घ्यायचा, पुढचा पाय फोल्ड करायचा. स्टार्ट. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. इनफ. खूप आहे आजच्यासाठी, ह्या एक्सरसाइज खूप आहे. तर चला, हे एवढं झालं. तर तुम्हाला वाटत असेल आता आपली पाय बी दुखायला लागले, काय करायचं, थोडंसं स्ट्रेच करायचे पाय. ठीक आहे, पाय असे मागून धरा हाताने. ठीक आहे, आणि असे असे हलवा परत थोडेसे. नंतर काय करायचं, पाय असे टाचांवर वर. 2 3 4 5 6 7 8 9 10. असं असं करा. थोडा वेळ असं असं चाल, म्हणजे जिथे मसल्स तुमचे जाम झाले असतील तर ते मोकळे होतील. या एक्सरसाइजनी मसल्स जाम होऊ शकतात, म्हणून असं असं हलवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं केलं ना की तुमची बॉडी खूप हलकी होईल. नाचायचं हो सर्व. चला, तर आता आपली ह्या एक्सरसाइज झालेल्या आहेत. तर आता आपल्या एक्सरसाइजचा एंड तो पण मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार. करूया आता. आपलं एक्सरसाइज दाखवली मी तुम्हाला आता, ती झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वात लास्ट काय करायचं, ठीक आहे. चला, पहिले पाय सरळ ठेवायचे, हलवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 6 7 8 9 10. ठीक आहे, पाय लांब करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले. आता परत अजून थोडं तुम्हाला ना जितके पाय फाकवता येतील, म्हणजे तुम्हाला जितके पाय लांब करता येतील तितके तुम्ही करायचे आणि ही एक्सरसाइज करायची. 1 2 3 4. असं खाली एकदम वाकायचं. त्याच्याने काय होतं, इथे पण आपल्याला कमरेला पण साईड फॅटला खूप ताण पडतो. परत आपल्या या मांड्यांची ही खालची साईड आहे, इथे पण खूप ताण पडतो. ठीक आहे, चल करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर बटरफ्लाय करायचं. पाय दुखले की नाही, मग बटरफ्लाय करा. 1. बटरफ्लायने खूप फायदा होतो, कारण की आपण बटरफ्लाय केलं ना की छान असे पाय आपले नसा मोकळ्या होतात एकदम, म्हणून बटरफ्लाय करायचं. आता काय करायचं, असं बसलंय ना तर तुम्ही इतकं धरून खाली वाकू शकता तर वाका, किंवा असे पाय पुढे करायचे आणि वन साईडला वाकायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे झालं. पुन्हा पायजवळ घ्यायचे आणि बटरफ्लाय करा. छान वाटलं की नाही आज एक्सरसाइज करून? नक्की सांगा. कदाचित दमला असा, कदाचित काय दमलाच आहात नाही का? दमायलाच पाहिजे, त्याशिवाय काही एक्सरसाइज होत नाही. एक्सरसाइजने करता करता घाम निघणं हे फार गरजेचं असतं. तर आता हात असे ठेवा, हात वरती ठेवा, चालेल. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. कसं शरीर
हलवायचं, शरीर हललं पाहिजे. ठीक आहे, हे झालं. नंतर पाय आपले क्रॉस घ्यायचे. 1 3 4 5 6 7 8 9 10. ह्याचे एक एक सेट करायचे बरं का, 10-10चे. ठीक आहे, आता प्रॉपर मांडी घालून बसायचं. सरळ असं मांडी घालून बसलात ना, छान शांत मांडी घालून बसा. ओके, आणि मग काय करायचं, कपालभाती करायचं आणि अनुलोम विलोम करायचं. प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा. तुम्हाला जे येते ते तुम्ही करा. ओके, चला स्टार्ट करूया. पहिले आपण काय करायचं, आपले आता हात पण खूप जाम झालेले असतात, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक, नंतर साईड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे सगळं आपण आपल्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या का मग हे करायचं आहे. चला आता कपालभाती करूया. हे झालं. आता अनुलोम विलोम करूया. हे झालं. मी हे तुम्हाला एक एकदा दाखवते, तुम्ही 3-3 4-4 वेळा करा. पहिले कपालभाती 4-5 वेळा करा, नंतर अनुलोम विलोम 5 वेळा करा, आणि त्याच्यानंतर आपला सर्वात लास्ट ओंकाराचा जाप. ठीक आहे, करूया ओंकाराचा जाप. चला. हो थोडा वेळ असंच बसून राहायचं ध्यानामध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते, हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय श्री शंकर शंभो, हर हर महादेव. तर अशा प्रकारे आपली सगळी एक्सरसाइज झालेली आहे. आता उठताना असा एक पाय मागे घ्यायचा, लगेच पटकन उठायचं नाही. गुडघ्यावर असं बसायचं, एकदम वज्रासनामध्ये आपण असं बसायचं. असं बसलं ना की हात असे करायचे, हे असं 10 वेळा करायचं. ठीक आहे, पुन्हा उठायचं, बसायचं, उठायचं, बसायचं. जरा आपले नसा मोकळ्या होतात. असं पटकन उठून उभं नाही राहायचं. मग काय करायचं, आपण मलासनामध्ये बसतो. पूर्वी लोक बाथरूमला जाताना बाथरूमला असेच बसायचे मलासनामध्ये. त्याच्यामुळे असं बसा. सगळी एक्सरसाइज झाल्यावर असं बसायचं, एकदम शांत. बघा इथे आपल्या ना सगळ्या पायांना, मांड्यांना खूप छान असं ताण पडतो. असं मलासनामध्ये बसायचं आणि नंतर असं असं हलायचं. खूप छान स्ट्रेच येतो. असं थोडा वेळ बसा तरी चालेल. त्याच्यानंतर उठताना खाली हात नाही टेकायचे बरं, असं उठायचं. इझी, एकदम इझी, असं छानपैकी उठलेलं आहे. तर चला, अशा प्रकारे आपल्या एक्सरसाइज झालेल्या आहेत.
कसं वाटलं तुम्हाला आज एक्सरसाइज करून? खूप दमला असाल नाही का? सॉरी बरं का. काय एक्सरसाइज पण करायलाच पाहिजे नाही का? पण करा, एक्सरसाइज नक्की करा. खूप छान वाटतं एक्सरसाइज करून, हो की नाही? मग दमलं तर पाहिजेच. आणि कारणं सांगू नका बरं का. कारणं नाही सांगायची. मी आज दमले, हे झालं, ते झालं, हे दुखतंय, ते दुखतंय, कारणं सांगू नका. व्यायाम करा हो, छान वाटते. बघा फरक पडेल, खूप फरक पडेल. आणि डाएटसुद्धा करा. बाहेरचं खाणं कमी करा. प्रॉपर घरातलं जेवण व्यवस्थित जेवा. डाळ, भात, भाजी, चपाती, सुंदर कोशिंबीर, हे छान जेवण जेवा. ठीक आहे? तर चला, आज तुम्हाला मी सगळ्या काही ज्या एक्सरसाइज दाखवल्या त्याच्याने मी तुम्हाला फार दमवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्यासमोर क्षमस्व आहे. तर तुम्हाला माझ्या हा एक्सरसाइजचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या माझ्या एक्सरसाइजच्या सर्वात पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे? तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा येईन. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. चला, बाय.